विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लॉ सीईटी 5 इयरची एक्झाम दिली असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि एक बिग अनाउन्समेंट आजच सीईटी सेलच्या वेबसाईटवरती रिलीज झालेली आहे। आणि ती म्हणजे तुम्ही जर सीईटीची एक्झाम दिली असेल आणि त्या सीईटीसाठी जी आलेली आन्सर की होती त्या आन्सर कीमध्ये तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतले असतील किंवा परीक्षेला तुम्हाला आलेले जे प्रश्न होते त्यामध्ये तुम्ही जर काही चुका काढल्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच सीईटी सेलने 5 इयर ऑब्जेक्शन रिड्रेसल फाईल रिलीज केलेली आहे। तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचे किती मार्क्स हे वाढलेले आहेत। आणि मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की LLB 5 इयरसाठी 24 मे 2026 ते 26 मे 2026 या दरम्यान ऑब्जेक्शन ट्रॅकर हे स्टार्ट करण्यात आलं होतं। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाविषयी काही डाऊट्स असतील, ऑब्जेक्शन असतील, त्या विद्यार्थ्यांनी या दरम्यान ते सांगावे। तर याच संदर्भात आता सीईटी सेलने आजच एक ऑब्जेक्शन रिड्रेसल फाईल रिलीज केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ही आहे सीईटी सेलची वेबसाईट आणि यावरती अनाउन्समेंट या सेक्शन मध्ये तुम्हाला एक नवीन अनाउन्समेंट दिलेली आहे। ती म्हणजे, तर या ठिकाणी बघा, अनाउन्समेंट या सेक्शन मध्ये ऑब्जेक्शन रिड्रेसल नोटीस फॉर द LLB 5 इयर सीईटी 2026। तर याला आपल्याला ओपन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ही आहे ती ऑब्जेक्शन रिड्रेसल नोटीस। तर यामध्ये तुम्हाला दिलेला आहे टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन्स हे 90 होते। 90 पैकी 27 ऑब्जेक्शन हे युनिक आहेत आणि त्यापैकी फक्त एकच ऑब्जेक्शन सीईटी सेलने अप्रूव्ड केला आहे। या व्यतिरिक्त बाकीचे जेवढे पण होते तर ते अप्रूव्ड झालेले नाहीत। आणि या ठिकाणी बघा, जर तुम्ही 8 मे 2026 ला मॉर्निंग शिफ्टला असताल आणि त्यामधील तुम्ही ऑब्जेक्शन दिला असेल लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगचं 21/11/58 या ऑब्जेक्शन आयडीचं, तर तुमचं ते ऑब्जेक्शन या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे। या व्यतिरिक्त कोणताच चेंज तुम्हाला या PDF मध्ये दिसणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी किंवा सविस्तर इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला भेट द्या। तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ ऑब्जेक्शन रिड्रेसलचा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता। आणि मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा।